अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय आहे बघा मित्रांनो, 6 जून दिवशी आहे ज्येष्ठ अमावस्या मित्रांनो. ह्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो. काही अशुभ वस्तू, काही वस्तू आहे मित्रांनो, त्या आपल्याला खरेदी करायच्या नाहीये या अमावस्येच्या दिवशी मित्रांनो. आपण जर ह्या अशुभ वस्तू जर खरेदी केल्या तर मित्रांनो, घरात अशुभ परिणाम आपला होऊ शकतो. घरात आपले मोठे नुकसान होऊ शकतात मित्रांनो. आपल्यासमोर संकट उभे राहू शकतात मित्रांनो. त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू अमावस्येच्या दिवशी खरेदी करायच्या नाहीये मित्रांनो. हे बघा, त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल मित्रांनो. हे बघा, आपल्याला काय करायचं आहे, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी 6 जून दिवशी ही ज्येष्ठ अमावस्या आहे. या दिवशी आपल्याला ह्या वस्तू खरेदी करायच्या नाहीये मित्रांनो. हे बघा, या दिवशी पूजाच्या संबंधित आपल्याला पूजासाठी ज्या ज्या वस्तू लागतात मित्रांनो, त्या वस्तू ह्या दिवशी खरेदी करायच्या नाहीये मित्रांनो. हे बघा, आपल्याला उदबत्ती, अगरबत्ती, फुले आणि पूजाचे ताट, उदबत्ती, फुले आणि पूजाचे ताट मित्रांनो. आणि हे बघा, मूर्तीसाठी कपडे. आपल्या देवाऱ्यामध्ये मूर्ती आहे बघा मित्रांनो. आपल्या देवाऱ्यामध्ये मूर्त्या ज्या आहे, आपण देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत, त्यांच्यासाठी आपण कपडे विकत घेत असतो मित्रांनो. ते कपडे सुद्धा आपल्याला विकत घ्यायचे नाही अमावस्येच्या दिवशी. आणि पूजा संबंधित वस्तू आहे अगरबत्ती, फूल आणि पूजासाठी ताट. ह्या वस्तू आपल्याला अजिबात ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आपल्याला खरेदी करायच्या नाही. असे जर केले आपण तर आपल्या कोणत्याही वस्तू ह्या वस्तू आपल्याला खरेदी करणे टाळायचे आहे. आणि आपण जर ह्या वस्तू खरेदी केल्या अमावस्येच्या दिवशी तर आपण अशुभ प्रभाव आपण घरामध्ये आणू मित्रांनो. अशुभ नकारात्मकता ऊर्जा घरामध्ये येईल मित्रांनो. त्या दिवशी म्हणून ह्या वस्तू आपल्याला अमावस्येच्या दिवशी खरेदी करायच्या नाही. आणि त्यानंतर अमावस्येच्या दिवशी परत काय करायचं आहे आपल्याला बघा मित्रांनो. अमावस्येच्या दिवशी आपल्याला डोक्याला तेल सुद्धा लावणे टाळायचे आहे मित्रांनो. डोक्याला तेल लावणे सुद्धा टाळायचे आहे. त्याऐवजी तेल दान करणे आपल्यासाठी फायदेशीर असेल मित्रांनो. त्या डोक्याला तेल लावणे त्याऐवजी आपण तेलाचे दान करावे मित्रांनो. त्यामुळे शनीच्या संबंधित आपल्या कुंडलीतील शनी दोष आहे तो बाहेर निघून जाईल मित्रांनो. शनीपासून आपली सुटका होईल जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी तेलाचे दान केले तर मित्रांनो. आणि सकारात्मकता ऊर्जाचा प्रभाव आपल्यासोबत कायमस्वरूपी राहील मित्रांनो. म्हणूनच आपल्याला काय करायचे आहे, असे तर या दिवशी आपल्याला तेलाचे दान करायचे आहे आणि आपल्याला डोक्याला तेल लावायचे नाही मित्रांनो. हे बघा, आणि या काळात आपल्याला काय करायचं आहे बघा, परत काही वस्तू आहे मित्रांनो, त्या विकत घ्यायच्या नाहीये. अमावस्येच्या दिवशी आपल्याला ह्या काळात गव्हाचे दाणे म्हणजे गव्हाचे दाणे आणि मैदा, गव्हाचे धान, पीठ, मैदा यासारखे पदार्थ सुद्धा आपल्याला खरेदी करणे टाळायचे आहे मित्रांनो. म्हणजे विशेष महिन्यामध्ये भद्र महिन्यातील अमावस्या आहे ही, या दिवशी गहू खरेदी करणे टाळायचे आहे मित्रांनो. आणि असे जर आपण केले तर जर तुम्ही ह्या दिवशी खरेदी केलेले गहू जर आपण खाल्ले, आपण अमावस्येच्या दिवशी खरेदी केलेले गहू जर खाल्ले तर आपल्या पूर्वजनांकडे आपल्याला अशुभ प्रभाव मिळेल मित्रांनो. पूर्वजनांकडून आपल्याला अशुभ प्रभाव आपल्याला मिळेल, अशुभ परिणाम आपल्याला भोगावा लागतील मित्रांनो. त्यामुळे आपण अमावस्येच्या दिवशी गहू सुद्धा खरेदी करायचे नाही. आणि मैदा, गव्हापासून बनलेला मैदा किंवा पीठ हे सुद्धा आपल्याला वस्तू खरेदी करायच्या नाही मित्रांनो. हे बघा, आणि ह्या दिवशी विशेष करून आपल्याला काय करायचं आहे, मांसाहार, दारूप्रमाणे अमावस्याला मांसाहार करणे सुद्धा टाळायचे आहे मित्रांनो. अशुभ मानले जातात. असेच जर म्हटले तर अमावस्याला कोणत्याही प्रकारचे मांसाहार आपण खाल्ले मित्रांनो तर आपल्या कुंडलीवर नकारात्मकता प्रभाव जे आहे मित्रांनो
ते आपल्याला नकारात्मकता प्रभाव आपल्याला कधीही सोडणार नाही, आपला कधीही पिछा सोडणार नाही मित्रांनो. नकारात्मकता ऊर्जा सतत आपल्या सोबत राहील मित्रांनो. त्यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी मांसाहार करायचा नाही मित्रांनो, आणि दारू सुद्धा प्यायची नाही. बघा, अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन तारखी अशा आहे मित्रांनो. ह्या काळात मद्यपान खरेदी करायची नाही मित्रांनो. आणि अमावस्याला शनिदेवाच्या संबंधित असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे मद्यपान केले तर नकारात्मकता ऊर्जा दीर्घकाळ आपल्यासोबत राहील. नकारात्मकता ऊर्जा आपला पिछा सोडणार नाही, नकारात्मकता ऊर्जा सतत आपल्यासोबत राहील मित्रांनो. आणि झाडू, हे बघा, आणि एक वस्तू झाडू जे आहे मित्रांनो, ते कधीही आपल्याला अमावस्येच्या दिवशी सुद्धा करायचे नाही, खरेदी करायचे नाही. अमावस्या दिवस हा एक असा दिवस मानला जातो मित्रांनो, तो पूर्वजनांना समर्पित आहे हा दिवस. अमावस्या म्हणजे पूर्वजनांचा दिवस म्हणून मानला जातो मित्रांनो. त्यामुळे शास्त्रानुसार झाडू हे लक्ष्मी संबंधित मानला आहे मित्रांनो. म्हणजे झाडूला आपण लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे, म्हणून अमावस्येच्या दिवशी झाडू खरेदी करणे खूप अशुभ आहे मित्रांनो. त्यामुळे लक्ष्मी रागून जाते मित्रांनो. असे म्हटले जाते की यामुळे घरात पैसा येत नाही, पैसा थांबतो मित्रांनो. त्यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा येते मित्रांनो. आणि आरोग्यसुद्धा, आपले आरोग्य आपण जर ह्या दिवशी झाडू जर खरेदी केले तर आपले आरोग्यसुद्धा बिघडू शकते, म्हणजे आपल्या तब्येतीमध्ये बिघडाव येऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे अशा समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागू शकतात मित्रांनो. त्यामुळे आपण ह्या दिवशी झाडूसुद्धा खरेदी करायची नाही मित्रांनो. हे बघा, आपण ह्या नियमांचे पालन करायचे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो. हे बघा, अमावस्याच्या दिवशी या नियमांचे पालन करायचे आहे मित्रांनो. अमावस्या हा पितरांना समर्पित दिवस आहे. हा दिवस पितरांना समर्पित आहे, म्हणूनच आपण ह्या नियमांचे पालन अमावस्याच्या दिवशी या वस्तू खरेदी करणे अशुभ आहे मित्रांनो. नाहीतर आपले मोठे नुकसान होऊ शकतात, आपल्या घरामध्ये कटकट भांडणे होऊ शकतात, आपल्याला संकटांना सामोरे जावे लागू शकतात मित्रांनो. त्यामुळे ह्या वस्तू आपल्याला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ह्या वस्तू कधीही खरेदी करायच्या नाही मित्रांनो. ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.